नमस्कार, ज्ञानेश्वर वाघमारे मावळ न्यूज एक्सप्रेस मध्ये आपले स्वागत आहे. आज मावळ तालुक्यातील आध्यात्मिक क्षेत्रातील गाड्या अभ्यासक दिनेश महाराज लंके यांचा आज वाढदिवस. हबप दिनेश महाराज लंके यांचा आज वाढदिवस अभिचिंतन सोहळा. त्यानिमित्त त्यांची आज खास मुलाखत आपल्या बरोबर दिनेश महाराज लंके आहे. त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. महाराज, आज मोक्षदा एकादशी आणि दुग्ध शर्करे योग. खरंच आजचा दिवस खूप मोलाचा. पूर्वी ज्ञानोबा तुकाराम महाराजांनी परमात्मा केला. खरंच आताचा परमात्मा आणि पूर्वीचा परमात्मा यात काय फरक आहे? काय सांगू शकता महाराज तुम्ही? आणि तुम्ही तरुण पिढीला काय संदेश देऊ शकता? महाराज, आज तुमचा वाढदिवस आहे. खरंच असं वाटलं की तुमच्याशी थोड्या गप्पा माराव्यात. त्यासाठी तुमच्या वाढदिवसानिमित्त मी आज तुम्हाला खास भेटण्यासाठी आलोय. माझ्याकडून तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि जुना परमात्मा आणि आता चालू परमात्मा, जो ज्ञानोबा तुकारामांनी केलेला परमात्मा आणि आता सध्या तरुण पिढी करतात हा परमात्मा, याबद्दल फक्त थोडक्यात आम्हाला फरक सांगू शकता? काय सांगू शकता महाराज तुम्ही? ओके, क्षमता. मी तुमचे आभार मानतो की आज तुम्ही आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलात. तुम्ही अगदी उत्तम प्रश्न विचारलेला आहे की पूर्वी साधू संतांनी केलेला परमार्थ आणि आज चालू असलेला परमार्थ यामध्ये खूप फारकत आहे. वास्तविक पाहिलं तर आज धर्माचं बाजारीकरण झालेलं पाहायला मिळतं. धर्माच्या नावावर फक्त आणि फक्त पोट भरण्याचं काम चालू आहे. वास्तविक पाहिलं तर ज्या तुकोबरायांनी 1200 एकर जागा दान करून परमार्थ केला, ज्या ज्ञानोबांनी महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ज्या ज्ञानोबरायांनी स्वतः परमात्म्याने झोळी घेऊन जगाला परमार्थ सांगितला, त्याच ज्ञानोबा तुकोबाचं ज्ञान विकून आज जगात जर पाहिलं तर परमार्थ हा फक्त पोटासाठी केला जातोय. धर्माचं जे खरं कार्य आहे, जगात असणारं धर्माचं जे कार्य आहे ते अज्ञान दूर करणं आहे. ज्ञानोबराया किंवा भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात, देख मनुष्य जात हे सकळ स्वभावताची भजनशीळ झाले असे केवळ माझे ठाई. वास्तविक पाहिलं तर हे प्रत्येक जीव भगवंताची भक्ती करतो, पण ते ज्ञाने विन नाशिले बुद्धी भेदासी आले आणि कल्पून हे ते कल्पू लागले अनेकत्व. मग देवाबद्दलचं अज्ञान त्यांच्या ठिकाणी आल्यामुळं ते जीव, ते जे इतर सर्व जे जीव आहेत किंवा जी माणसं आहेत, आपण म्हणू अज्ञानी आहेत, ते ज्ञान त्यांच्याकडे नाही. आणि ते ज्ञान देण्याचं काम साधू संतांनी केलं. ते ज्ञान वास्तविक पाहिलं तर तळागाळापर्यंत पोहोचलं पाहिजे. यासाठी आळंदी पंढरीची वारी आहे. कीर्तनं असतील, प्रवचनं असतील, पण यांच्या माध्यमातून ते ज्ञान समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे. हा मुख्य हेतू ज्ञानोबा तुकोबाचा होता आणि तो हेतू कुठेतरी दूर राहत असलेला पाहायला मिळतोय. त्यानिमित्त मी एकच सांगू इच्छिल तरुण पिढीला की व्यवहार जसा डोळसपणे करतो तसा परमार्थ देखील डोळसपणे करावा. शास्त्र अवलोकन करावं, योग्य साधू संतांचं मार्गदर्शन घ्यावं. बस एवढंच मी बोलू इच्छितो. तुम्ही या ठिकाणी आलात, आम्हाला शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. वास्तविक पाहिलं तर वाढदिवस नसतो, हा गड दिवस आहे. ज्ञानोबाराय सांगतात, येथ उलट आहे बाबा, अर्जुना या ठिकाणी उलट आहे की जयाचे आयुष्य धाकुटे होय, बळ प्रज्ञा जिरोनी जाय, तयाचे नमस्कारी ती पाय वडील म्हणून. या ठिकाणी ज्यांचं वास्तविक पाहिलं तर ज्यांचं आयुष्य संपत जातं त्यांचे वडील म्हणून पूजा केली जाते, आणि ज्या बाळाचं आयुष्य शिल्लक आहे त्याला लहान म्हटलं जातं, आणि ज्यांचं आयुष्य संपलं त्यांना वडील म्हटलं जातं. वास्तविक पाहिलं तर या ठिकाणी हा व्यवहारच उलटा आहे या मृत्यू लोकातला. म्हणून परमात्मा अर्जुनाला सांगतो, बाबा या ठिकाणी तू जन्माला आला आहेस तर एक काम कर, माझ्या भक्तीच्या वाटेला लाग, माझ्या मार्गाला लाग, जेणे तू माझ्या निजधामाला पावशील. मी तरुणांना एकच विनंती करू इच्छिल, एकच सांगणं इच्छिल या निमित्ताने की सर्व तरुणांनी आपल्या भक्तीच्या, परमात्म्याने सांगितलेल्या धर्म मार्गाला, भक्तीच्या मार्गाला लागावं, स्वतःची ओळख करून घ्यावी, परमात्म्याची ओळख करून घ्यावी आणि जन्माला आल्याचं सार्थक करून घ्यावं. धन्यवाद. जय हरी महाराज. खूप महाराज सांगितल्याबद्दल खूप छान. तुम्ही एक सुरेख असं तुम्ही तुमच्या वाढदिवसाचा एक अनमोल वेळ आम्हाला दिलात. आमच्या मावळ न्यूज एक्सप्रेस कडून तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. तुमच्याकडून महाराष्ट्राचं नव्हे तर पूर्ण भारत देशाचं, या मावळ तालुक्यातील भूमीचं तुम्ही एक आदर्श आहे.
चांगल्या समाजाची सेवा घडो हीच आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा. आणि खरंच तुम्ही हे कार्य हाती घेतले, तुम्ही कीर्तन प्रवचन करता, जगाला ज्ञान देता. खरंच आजकाल कोणाला ज्ञान देणं म्हणजे कोणाला काय हे कोणाला कोणाचं पडलेलं नाही. ज्याला त्याला ज्याचं त्याचं, पण तुम्ही वारकरी संप्रदाय आहे म्हणून तर हा देश टिकलाय. वारकरी संप्रदाय नसन तर खरंच जगाला ज्ञान देणार कोण? कोण देतं ज्ञान? जगाला ज्ञान देणारे फक्त एकच आहे, साधू संत. आणि त्यांच्या तेच तुम्ही क्षेत्र अवलंबलंय. खरंच तुमच्या ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही जे पाय रोवले, तुमचा पाया भक्कम या क्षेत्रामध्ये राहो. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि तुमचं खरंच खूप मोठं महाराष्ट्रात नाव लौकिक हो. या मावळ तालुक्यामध्ये तुम्ही एक आदर्श वारकरी संप्रदायातील तुम्ही कीर्तनकार प्रवचनकार आहात. खरंच आमच्याकडून तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद माऊली. जय